एक तर बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे बांधकाम मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला रेवस रेड्डी हा रस्ता हा सागरी महामार्ग आहे, हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा असा प्रयत्न मी 17व्या लोकसभेमध्ये असताना केला. पण आता राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आता MSRDCकडे काम सोपवलेलं आहे. त्याच्यामुळे आज करंजा ते रेवसा पूल असेल, साळाव खाडीवरचा पूल असेल, आगरदांडा ते तुरमाडी असेल, बागमांडला ते बाणकोट असेल, असे सगळ्या 9 पुलांची कामं त्या ठिकाणी निघालेली आहेत. त्या भागातल्या लोकप्रतिनिधी विशेष करून समजा महेंद्र दळवी साहेब आहेत, त्यांच्या मतदारसंघात त्याच्यातले एक थेट रेवस करंजा पूल येतो, साळावचा येतो, तुरमाडी आगरदांडाचा पूल अर्धा त्यांच्या मतदारसंघात म्हणजे सुरुवात होते आणि शेवट तिकडे होतो. आम्ही सगळे जागरूक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहोत. मी कालच मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांच्या जवळ चर्चा केली, मी गायकवाडांच्या जवळसुद्धा चर्चा केली की आता सरकारने 9 पुलांची कामं घेतली, ती जवळपास 10,000 कोटी रुपयाची आहेत. त्याला निधी आज बजेटमधून दिला जातो. मी कालही दोन्ही नेत्यांना विनंती केली, वहिनी होत्या तिन्ही नेत्यांना विनंती केली की इतर महामार्गासारखं याला MSRDC गडकरी साहेबांनी का निर्माण केलं की बजेटमध्ये मिळणारा निधी हा कमी राहतो, म्हणूनच त्या महामंडळाला निधी उभा करण्याचं परवानगी असते. जायकाच्या मार्फत असेल किंवा हुडकोच्या मार्फत असेल, नाबार्डच्या मार्फत असेल, तर तसा प्रयोग त्या ठिकाणी झाला तर एकाच वेळेला या सगळ्या रस्त्याचं काम हातामध्ये घ्यावं असा आमचा प्रयत्न. हा एक भाग. मधल्या कालावधीमध्ये 1924 या कालावधीमध्ये एक प्रयत्न असा होता की कोकण एक्सप्रेस वे, ग्रीनफील्ड वे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आणि हा आपला सागरी महामार्ग याच्यामधून एक नवीन महामार्ग करण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. त्याही बाबतीमध्ये आजचं महायुतीचं सरकार पावलं टाकेल असं मला विश्वास आहे. सुनील शेळके नेमकं काय म्हणाले ते मला माहीत नाही, किंवा काल परवा इतरही काही आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातल्या नेत्यांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केलेले आहेत. मी काही ते ऐकलेलं नाही, कारण शेवटी विलिनीकरण हा मुद्दा 2 पक्षाच्या नेत्यांची निगडीत असलेला मुद्दा आहे. या संदर्भात कुठेही चर्चा त्या ठिकाणी नाही. चर्चा आल्याच्या नंतर चर्चा आमच्या पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होईल. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाईंनी त्या संदर्भातला निर्णय घेतील. पण असं एक बाब नक्की आहे की जी मी वारंवार अधोरेखित केली, आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएचे घटक आहोत, आज आहोत आणि उद्याही एनडीएचे घटक म्हणून राहणार आहोत. ही भूमिका पसंत असेल तर मग पुढचा चर्चेचा भाग येईल. धन्यवाद. एक बाब असा आहे की जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये असा प्रयत्न माझ्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील. हा रस्ता थेटपणाने एका वेळेला दुर्दैवाने मंजूर झाला नाही तर टप्प्याटप्प्याने झाला. म्हणजे उदाहरणार्थ पळसपा ते इंदापूरपासून पुढचा टप्पा, परत तिसरा टप्पा, परत चौथा टप्पा. त्यामुळे जो टप्पा झाला त्याच्यावरती टोल आकारणीचं प्रयोजन दिसतं आहे. पण मी स्वतः गडकरी साहेबांची भेट घेईन आणि प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतरच त्याचा फायदा प्रवाशांना झाल्याच्या नंतरच मग टोल वसूलीच्या बाबतीमध्ये निर्णय करावा अशी लोकसभा सदस्य म्हणून माझी मागणी आहे.